मंडळी, आधी 6 लोकांच्या मृत्यूची बातमी समोर आली. मग नंतर 6चा आकडा 5 वर गेलाच कसा? हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. काय घडलं? कसं घडलं? कुणाचं नाव गायब झालं? नाव गायब झालं की ती व्यक्तीच गायब झाली? या सगळ्यांचं कोडं उलगडलंय. त्याबाबत तर जाणून घेऊच, पण त्या व्यतिरिक्त अजितदादांचा घातपात झाला का? अशा शंकांचं धुकं का दाटतंय? असे कोणते प्रश्न आहेत ज्याची न मिळालेली उत्तरं शंका निर्माण करतायत? त्याचाही सविस्तर आढावा या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी अमोल मिटकरींनी केलेल्या मृतदेहांच्या दाव्यावर बोलूयात. अमोल मिटकरींनी केलेलं हे ट्विट पहा. या ट्विटमध्ये विमान अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पण त्यानंतर डीजीसीएनं अधिकृतपणे 5 लोकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं. त्यांची नावे देखील समोर आली. त्यापैकी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, पायलट इन कमांड सुमित कपूर, को पायलट शांभवी पाठक अशी मृत झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. मग आधी 6 लोकांचा आकडा आला कुठून? पायलट ट्रॅफिक मध्ये अडकला होता, ही थिअरी कुणी मांडली? आता हे कोड समजून घेऊयात. समोर आलेल्या आकडेवारीनुसार अजितदादांच्या विमानानं सकाळी मुंबईवरून 8:10 टेक ऑफ केलं आणि त्यानंतर 8:45 लँड करताना ते क्रॅश झालं. यानंतर जवळपास सगळ्याच माध्यमांनी डीजीसीएच्या अहवालाने मृतांचा आकडा 6 दाखवला. यानंतर जवळपास सगळ्याच माध्यमांनी डीजीसीएच्या हवाल्याने मृतांचा आकडा 6 दाखवला. आता मिंटची ही एक बातमी पहा. ही बातमी 28 जानेवारी सकाळी 11:39 आहे. अपघात झाल्याच्या जवळपास 3 तासांनंतरची. यात विमानात प्रवासी कोण कोण होते याची यादी डीजीसीएच्या हवाल्याने दिली आहे. त्यानुसार विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव, अटेंडंट पिंकी माळी आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणजेच पीएसओ सुमित कपूर. नाव नीट ऐका, इथंच सगळा घोळ दडलाय. कॅप्टन साहिल मदान आणि पायलट इन कमांड कॅप्टन यश आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक अशा 6 लोकांची नावं प्रसिद्ध करण्यात आली. हिंदी, मराठी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यावेळी मृतांचा आकडा 6 दाखवण्यात आला होता. अर्थातच द मिंटची ही बातमी पहिली आहे असं अजिबात नाहीये. याआधी अनेकांनी 6 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिलीच होती. याच यादीत मोठा घोळ झाला, कारण प्रत्यक्ष अपघात झाला त्यावेळी 5 लोक विमानात होते. हा आकडा पॅसेंजर मॅनिफेस्टोमुळे समोर आला. यात विमान कुठून कुठे उड्डाण करणार आहे आणि यात कोण कोण आहे याची नोंद केलेली असते. यानुसार विमानात 5च लोक होती. यानंतर डीजीसीएनं ही विमान अपघातात 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या सगळ्याच गोंधळामुळे विमानात 6 लोक होते, मग 5च मृतदेह कुठून आले? हा प्रश्न सर्वात जास्त विचारला गेला. यातून काही प्रश्न देखील समोर आले आहेत. सुरुवातीला माध्यमांनी डीजीसीएच्या हवाल्याने जो मृतांचा आकडा दाखवला ती माहिती खरंच डीजीसीएनं पुरवली होती का? आता पुरवली असेल तर डीजीसीएनं याबाबत स्पष्टीकरण दिलं का नाही? आणि समजा जर डीजीसीएनं ती माहिती पुरवली असेल तर डीजीसीएकडे चुकीची माहिती आली होती का? असे प्रश्न यातून निर्माण होत आहेत. यामुळेच अमोल मिटकरींच्या एका प्रश्नाला बळ मिळताना आपल्याला दिसून येतं. त्यांचा प्रश्न असा होता की टेक ऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदवली जाते, मग अशी विसंगती का आढळली? जर नोंद होती तशी कागदपत्रे देखील होती, मग हा सगळा घोळ झालाच कसा? हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा समजून घेऊयात. पायलट ऐनवेळी बदलल्याचा. पायलट ऐनवेळी बदलल्याची बातमी पहिल्यांदा कुठून आली याचा आम्ही शोध घेतला. ही बातमी पहिल्यांदा विकिपीडियातून समोर आल्याचं दिसून आलं. त्याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही पाहू शकतात. विकिपीडिया आणि काही सोशल मीडिया पोस्ट यातून ही माहिती समोर आली. अर्थातच आता विकिपीडियावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण विकिपीडिया कुणीही एडिट करू शकतं हे सर्वमान्य आहे. पायलट ऐनवेळी बदलण्यात आला अशी माहिती डीजीसीए किंवा AAIB अजून तरी थेट दिलेली नाही.
पण असं असलं तरी बातम्यांमध्ये कॅप्टन साहिल मदान आणि पायलट इन कमांड कॅप्टन यश ही नावं आली तरी कुठून, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. आता त्याचंही उत्तर देतो. अजितदादांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांचे दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मित्रांनी दावा केला की सुमित कपूर यांना ऐनवेळी अजित पवारांचं विमान उडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती, कारण त्यांचा पायलट ट्रॅफिकमध्ये अडकलेला होता. म्हणजे सुमित यांच्यावर अजितदादांच्या विमानाचं सारथ्य करण्याची जबाबदारी ऐनवेळी सोपवण्यात आली होती, असा दावा त्यांच्या मित्रांकडून करण्यात आला होता. पण सुमित कपूर हे कोणत्या पायलटच्या जागी आले याबाबत दोन नावं समोर आली. पहिलं नाव साहिल मदान आणि दुसरं नाव रोहित सिंग. रोहित सिंग यांचं नाव अमोल मिटकरी यांनी समोर आणलं. मुंबई तकला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी विमानातील जळलेला एक कागद दाखवला. त्यात अजितदादांचे पायलट म्हणून रोहित सिंग असल्याचा दावा त्यांनी केला. मग सुमित कपूर विमानाचे पायलट कसे, असा प्रश्नही त्यांनी त्याच मुलाखतीत उपस्थित केला. या सगळ्या दाव्यांमुळे विमानात 6 लोक होते तर मृतदेह 5च कशी आढळतायत, असे प्रश्न विचारले गेले. बरं, या व्यतिरिक्त एक महत्वाचा मुद्दा अमोल मिटकरींनी उपस्थित केला. अजितदादांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातल्या घड्याळावरून पटवण्यात आली, असाही दावा काही माध्यमांकडून करण्यात आला होता. जर का हे खरं असेल तर मग दादांच्या हातातलं ते घड्याळ नेमकं गेलं तरी कुठे, नंतर ते घड्याळ कुणालाच पाहायला का मिळालं नाही, असा प्रश्न अमोल मिटकरींनी उपस्थित केला. दादांच्या विमान अपघाताबद्दल केवळ अमोल मिटकरींनीच प्रश्न उपस्थित केलेत असं अजिबात नाहीये. या व्यतिरिक्त ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारलेला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बारामती विमानतळावर दृश्यमानता म्हणजे विजिबिलिटी कमी होती म्हणून अपघात झाला, असं अनेक जण अपघाताचं कारण सांगतायत. पण खूप दूरच्या सीसीटीव्ही मध्ये विमान गिरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथं धुक्याचं वातावरण असेल किंवा सीसीटीव्हीतील गिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट दिसत असतील तर मग विजिबिलिटी कशी कमी होती, हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आणि चर्चेतला आहे. या सगळ्या कारणांमुळे दादांचा खरंच अपघात झाला की त्यामागे कुणी षडयंत्र रचलंय, असे प्रश्न विचारले जात आहेत. या अपघाताची आता सीबीआय चौकशी देखील होते, त्यातून हे कोडं सुटेल. पण एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांचा अपघात झाला त्याच्या अगदी काही तासांनंतरच दादांचे काका आणि देशातील सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी देखील हा घातपात नसून हा केवळ अपघात असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे या चर्चांना पूर्णपणे पूर्णविराम मिळाला. पण विमानात 6 लोक होती तर 5 मृतदेह कशी आलेत, हे आतापर्यंतच्या आपण दिलेल्या माहितीवरून काही काळ उडालेल्या गोंधळामुळे झालंय, असं बोलण्याला सुद्धा आपल्याला स्कोप दिसून येतो. तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा.